हाय, वेलकम टू माय चॅनल। आज आपण बघूया मुंगण्याच्या शेंगाची भाजी। ही बघा आपली भाजी किती छान दिसत आहे, किती छान चमचमीत दिसत आहे, किती छान तेलाचा तवंग आला आहे। चला तर मग करूया। एका भांड्यात तेल घेतलं, बऱ्यापैकी तेल लागतं ह्या भाजीला। आपण ही भाजी सावजी स्टाईल मध्ये करत आहोत, सावजी पद्धतीची मुंगण्याच्या शेंगाची भाजी। आता आपण मोहरी घातली, मोहरी तडतडली की जिरं घालू। जिरं घातलं, हिरवा कांदा घातला, कांद्याची पात घातली, 2-3 हिरव्या मिरच्या घातल्या बारीक चिरलेल्या, अद्रक लसूण पेस्ट घातलं आणि छान परतून घेतलं। छान परतून घेऊ। हे बघा छान पैकी परतून घेतलं। आता आपण त्यात मुंगण्याच्या शेंगा घालू। काही भागात याला शेवग्याच्या शेंगा म्हणतात, आमच्याकडे नागपूरला याला मुंगण्याच्या शेंगा म्हणतात। काही भागात याला शेवग्याच्या शेंगा म्हणतात, ड्रमस्टिक पण म्हणतात। आता आपण तेलात शेंगा परतून घेऊ आणि त्याच तेलात आपण 10 मिनिटं मुरू देणार आहोत। छान, हे बघा छान मुरू देऊ, मध्ये मध्ये बघत राहू। आता आपण त्यात टोमॅटो घालू, बारीक चिरलेला टोमॅटो घातला, आणि आपण मिक्स करून घेऊ, फिरवून घेऊ। दोन मिनिटानंतर बघू आपण। 2-3 मिनिटानंतर आता त्याच्यात बऱ्यापैकी तिखट घालू। सावजी म्हटलं की जास्तच तिखट असते, छान झणझणीत असते। हळद घातली, धने जिरे पावडर घातलं, सावजी मसाला घातला, चवीपुरतं मीठ, आणि चिंचेचा खोळ। वाव, मस्त। थोडंसं पाणी घातलं आणि थोडंसं गूळ घातलं चवीपुरतं। छान मिक्स करून घेऊ। आणि 10 मिनिटं शिजू देऊ। 10 मिनिटानंतर ऑलमोस्ट आपली भाजी झालेली आहे। वाव, आपली भाजी शिजलेली आहे। आता कोथिंबीर घालू, आणि 2 मिनिटं झाकून ठेवून देऊ।
2 मिनिटानंतर वाव, आपली भाजी किती छान दिसत आहे, किती छान तवंग आला आहे. छान झाली आहे आपली भाजी, दाटसर, मस्त, खूपच छान. वाव, हे बघा किती छान दिसत आहे आपली भाजी. रेडी टू सर्व. आपली भाजी तयार आहे. छान तेलाचा तवंग आला आहे.